तुम्ही मुंबईत कुठूनही एंट्रन्स करा, तुम्हाला टोल हा लागणारच आहे. काय मुंबई का ट्रॅफिक, कसं आहे ट्रॅफिक. आपल्याला साहेबांनी अडवल्यानंतर साहेब म्हणले ब्लॅक काच आहे, नि आहे त्या पाहुणं चला चला चला, आपल्याला फोन आला पार्टीचा. एक्झिबिशन हॉल एक दिवसासाठी हे सगळं लावतात आणि संध्याकाळी धडा 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 पाडून टायर पडतोय. तर सिक्युरिटी वाल्यांचा काहीतरी लपडा झाला इथं, दुमसादुमसी झालेली आहे. वेलकम टू खंडाळा. कसा आहे दणका विषय, काय कसा आहे आमचा जिल्हा. गा 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 कसं दिसतंय मागे, नाद करती काय हा. भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथम तर स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओ मध्ये. आपण होतो मुंबईत आणि मुंबईतून आपल्याला फायनली ऑर्डर भेटले. आपण चाललोय बेंगलोरचा माल भरायला. तर चला व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. चला करू व्हिडिओला सुरुवात. तर भावना, आपण होतो पाम बीच रोडला आणि आपल्याला भरायला जायचंय बीकेसीला. हे होतं काय म्हणायचं ते एक्झिबिशन होतं आणि एक्झिबिशनचं मटेरियल आपल्याला न्यायचंय. आणि ऑर्डर आपल्याला भेटले कोली ट्रांसपोर्ट बेंगलोर, विक्की भाई पिल्ले यांच्याकडून. चलो अभी निकलते हैं अपन बीकेसी की और. अभी है वाशी में. फिलहाल यहाँ से अभी लेफ्ट मारेंगे आगे से जाके और निकलेंगे बंबई की तरफ. चलो या टाइमला आपल्याला मुंबईत जायचं म्हटल्यावर ट्रॅफिक तर लागणारच. थोडंफार ट्रॅफिक. त्यांना बोललो एका तासामध्ये पोहोचून जाईन दादा मी, मला फोन करा. तर त्यांनी 5 वाजता मला फोन केला आणि मग आपण आता निघालो. ते बोलले झालंय मटेरियल रेडी, या 6 वाजता तुम्हाला गेट एंट्री होईल. आणि एक्झिबिशन हॉल आहे ना आपला रिलायन्सचा बीकेसीला, तिथं निघालोय. तर चला येऊ भरून आणि निघू फटाफट बेंगलोरच्या दिशेनं. थांबणार काय नाही आपण. चलो. मिनिटाचं आपलं लोकेशन दाखवतंय. आपल्याला माहिती आहे तरी पण लावलेलं आहे आपण. असं हो म्हणलं, लोकेशन असलं ना टेन्शन नाही राहत. किती म्हणजे किलोमीटर राहिले वगैरे पार्टीला सांगायला पण बरं येतं. आणि ट्रॅफिक कुठं आहे काय आहे लगेच डेस्टिनेशन चेंज करायला येतं आपल्याला, त्यामुळे लावलेलं आहे. तुम्ही मुंबईत कुठूनही एंट्रन्स करा, तुम्हाला टोल हा लागणारच आहे. कारण खाडी बीचचा तुम्हाला टोल हा द्यावाच लागेल. आता आपण आलो वाशीच्या टोलवर. कसं दिसतंय वातावरण, हा आहे ना विषय नाथ खोळा. नवी मुंबई बोलते, सबको कोलते. कसा आहे हा दणका विषय. चला टोल क्रॉस करूया. हवालदार असतात इथं, त्यामुळे मोबाईल आत ठेवायचा. बंबई का ट्रॅफिक, कसा आहे ट्रॅफिक, हाय का नाही दणका विषय. बघेल तेवढी रांग मोठीच. तर चला आपल्याला लेपला उतरायचं आता खाली. ब्रिजच्या साईडला ग्रिल लावल्यात बघा. का लावल्या तर गर्दुली बिरदुली आत घुसून घाण करून टाकतात म्हणून. हे बरं का एक नंबर काम केलंय बरं का, नाही तर सगळं ब्रिज घाण होत. आता कसं टकाटक आहे बघा. हा असं पाहिजे विषय बघा. नाही तर सगळी घाण होती इथं, सगळी गर्दुली आणि सगळी चुरटे असायची ती बघा. आता एक नंबर काम झालंय. भारी वाटलं बघायला, भारी एक नंबर.
भावना आपण आता मानकुटच्या सिग्नलच्या तिथं होतो बरं का. आणि तिथं एक असा विषय झाला की आपल्याला साहेबांनी अडवल्यानंतर साहेब म्हणले ब्लॅक काच आहे, नि आहे ते आहे, बंपर आहे, नि आहे ते आहे. बस साहेबांना जरा सांगितलं. साहेब म्हणलं जाऊ द्या, मला जरा वेळ झालाय, मला पोचायचं आहे थोडस, नंतर भेटू म्हणलं आपण. तर साहेब म्हणले ब्लॅक काचची फाईन मारणार हे ते. तर भावना तिथे विषय एक झाला. तोपर्यंत मागणे एक साहेब आले बरं का. मागणं साहेब आले, ते आले जोरात ओरडले, ए कराडवाला आल्या का म्हणलं कोणतरी ओळखीचं लागलं वाटतं, बरं झालं. तर त्या साहेबांच्या पाशी साहेब आले बरं का. साहेब म्हणले काय माहिती का, आल्या का रोज संध्याकाळी घरी गेलो तुझा व्हिडिओ बघतोय म्हणला, तुझे व्हिडिओ बघितल्याशिवाय म्हणला आम्हाला समाधान होत नाही म्हणला, कुठं आहेस काय आहे. अरे म्हणले एक नंबर धन्यवाद म्हणलं साहेब. तर साहेबांनी आपल्याला दिले बरं का सोडून. तर साहेब म्हणले भावा एक नंबर व्हिडिओ बनवतो बरं का. आयला भावा म्हणल्यावर म्हणलं साहेब म्हणलं तुम्ही आमच्या इकडे दिसताय. साहेब म्हणलं कुठलं, तर साहेब म्हणलं मी बी कराडवालाच आहे रे. आल्या का म्हणले एक नंबर काम झालं. तर साहेब म्हणलं त्यासनी जाऊ द्या, जा सोडू द्या म्हणलं. साहेब वेळ झालाय, नंतर निवांत आलो की भेटू म्हणलं, काय विषय नाही, निवांत थांबव म्हणलं. काय आलो निघून आता आपण तिथनं. तर भावना एवढंच की समाधान वाटलं आपल्याला की आपण जे करतोय ते त्याच्यामुळं काहीतरी कुठेतरी आपल्याला चांगलं लोक म्हणतात आणि समाधान वाटलं आपल्याला, माणसं ओळखतात आपल्याला. साहेबांनी सोडलं तिथं लय भारी वाटलं आपल्याला. तर चला असाच सपोर्ट करत राहा, असंच प्रेम करत राहा. आणि साहेब व्हिडिओ बघत असाल तर धन्यवाद, थँक्यू सो मच. लिंक रोड वर बघा कसलं जाम ट्रॅफिक आहे. गा कशाचा 6 वाजता मी वाजले 6च. लेट होणार आहे, 6:30 वाजणार, अर्धा तास लागणार आहे. 20 मिनिटाचं टोटल लोकेशन आहे. एवढा वेळ का धावतोय कुणास ठाऊक. तिकडून जायचं तर तिकडून आपण जाऊ शकत नाही, तिकडे एंट्री नाही आपल्याला पलीकडून फ्रीवे वरून. त्यामुळे आता इकडून चाललंय पण इकडे लागले ट्रॅफिक. चला ट्रॅफिकचा आनंद घ्या मस्त असा. मुंबई का ट्रॅफिक कैसा लग रहा है. मुंबईतलं ट्रॅफिक असतंय पण ट्रॅफिक हलतं जुलतं असते, त्यामुळे काय ट्रॅफिकचं एवढं वाटत नाही. पुण्यासारखं नाही एका जाग्यावर थांबला की तिथंच थांबला. सिग्नलचं ट्रॅफिक असते त्यामुळे हलतं जुलतं असते, असं जाम लागत नाही एकदम जाग्यावर. वसई रोड सारखं भारी असतं. तर चला पोचलोय आपण कुर्ल्याला. आता लेप मारू पुढं बीकेसीला आणि पोचू डायरेक्ट जिओ वर्ल्ड सेंटरला. आपण पोचलोय बीकेसी रोडला. आता इथून राईट घ्यायचा आहे सिग्नल वरून आणि पोचू मग डायरेक्ट तिथं. पार्टीला फोन करू राईट मारून. कशी आपली बेस्ट ऑलेक्ट्रा. हे आहे बघा बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, ज्याला बोलतात बीकेसी. पोचलोय आपण बीकेसीला. आता पार्टीला फोन करतो साईडला लावून, आऊ काय करू. चला बघूया. लाईट लावले आपल्या गाडीला, हाफ लाईट नाही डायरेक्ट फुल आहे. आलं बघा नीता मुकेश अंबानी. पार्टीला फोन करतो साईडला घेऊन. अंबानी साहेबांची शाळा आहे बरं का, नीता मुकेश अंबानी शाळा. आणि हे सगळं त्यांचीच प्रॉपर्टी आहे बरं का. पण इकडं आहे ते आपण पोचलोय बरं का. पण तो साहेब म्हणला अजून अर्धा तास लागेल पॅकिंगला. मग इथंच आपल्या विदेश भवन आहे ना, तिथं गाडी थांबवले. साहेबांना विचारलं म्हणलं थांबू शकतो का, ते बोलले थांबू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. लेफ्ट साईडला गाडीचं साईज म्हणलं काय प्रॉब्लेम नाही, आपल्या गावाकडले साहेब लागले सातारचे. तर थांबलो इथं आणि अर्धा तासानं आता जाऊन भरून घेतो. त्यांचा फोन आला की जातो, पॅकिंग चालू आहे त्यांचं, कारण तिथं गेटवरती जाम गर्दी असणार. मग जाऊ जरा थोड्या वेळानं. तर चला तोपर्यंत व्हिडिओ सोडून घेऊ आपण. विदेश भवन कसं आहे. भावानं आपल्याला साहेबांना बोलवलं होतं किती वाजता माहिती आहे का, 6 वाजता ये म्हणला होता. मी 6:30ला आलो, आता वाजल्यात 7:30. इथं बघा बसलोय बीकेसीला वाट बघत. ह्याची मस्त असं इथं आपलं कुठलं विदेश भवन आहे ना, त्याच्या समोर थांबवली गाडी, लावले साईडला पार्किंग होतं रस्त्याकडेला, लावले आणि बसलोय निवांत. आता हे कधी फोन करतोय काय माहिती, अजून याचं पॅकिंग चाललंय. एक्झिबिशन संपलं 5:30 वाजता. एवढा वेळ लागतो राव पॅकिंगला. 1 तास माझा गेला इथं. मग ज्याने ये माग लागला. मग काय त्याच्या आईला की अशी सगळी भेटतात बघा आपल्याला, काय करायचं. चला असू द्या, जाऊया पाण्याची भरून घेऊया. केव्हा फोन येतो मी त्याची वाटच बघतोय, वेट करत बसली बघा त्याचा. ये बाबा कर फोन लवकर.
तर भावना चला चला चला, आपल्याला फोन आला पार्टीचा. लाईन लागले वाटतं लय, लावा म्हणले लाईनला. चला म्हणलं आलोच बाबा. हे बघा एक्झिबिशन सेंटर, तिथे एक्झिबिशन आहे. आपल्याला कुठून जायचं, पुढनं जाऊन युटर्न मारायचं 23 नंबरला. तर मटेरियल तिकडं असणार आहे, इथं नसणार आहे. चला थोडं राईट घेतो. कशी बिकेसी कशी वाटली तुम्हाला? अरे मोठी लाईन लागली वाटतं. लाईन तर लागले. इथं होतं बघा एक्झिबिशन, आणि कशाचं होतं काय माहिती. होता एक्झिबिशन हॉल, आणि लाईनीनं गाड्याला बघा कसल्या लागल्यात. बापरे, एवढी मोठी लाईन. आपल्याला कुठं लाईनीत राहावं लागतंय. भावना पार्टीवाल्याने मला पहिलेच सांगितलं असतं ना बाबा, लाईन मध्ये लाव गाडी. आता एवढ्या मोठी लाईन लागली, अर्धा तास गेला. आता म्हणतोय आ जाओ आ जाओ. अरे मगाशीच बोलला असता लाईन मध्ये लाव गाडी, तर लावली असती ना. मी बसलो तिथं, आपले गाववाले भेटले साहेब, त्यांच्या बरोबर बोलत आपला गप्पा मारत बसलेलो. ते विधान भवनला, काय ते विधान भवनच म्हणतोय, ते जी बिल्डिंग होती आपण थांबलेलो तिथं साहेब होते आपले सातारवाले. मग थांबलो त्यांच्या म्हणजे. आज काय सगळी कराडवाली सातारवालीच भेटायला लागले. तिकडे भरायला आलो, तिथं पण साहेब आलेत. ते पण आपले सनपूरचे डेबवाडी गाववालीच भेटते. आज काय भानगड आहे, कुणा कराडवाल्यांचा दिवस आहे, सातारवाली सगळी डायरेक्ट सोडतात म्हणल्यावर राईट ने टाकले बघा. आता रोडच जाम, आता सुट्टी नाही. वैतागलो राव, तास गेला नाही जायला. तू या झाडा घेऊन बघितलं का, टू व्हीलर वाल्यांची गडबड, गर्दी बघा. IT पार्क. चला बारक्या गाड्या सोडतोय आत बघा. वॉचमन तर बोलला जाऊ दे, काय टेन्शन नाही. चला 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 चला, डायरेक्ट आतमध्ये घुसू. चहा प्यायचा राव, चहा होता तिकडे, पण आपल्याला गाडी पण मारायची. चहाची तलब लय वाड्यावर कापली भावानं. नाही आतमध्ये घेतले, बरं झालं बाबा. रॉंग साईड टाकून हे बघू शकता एक्झिबिशन सेंटर. हा 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 हा. आणि आपलं हे एक्झिबिशन होतं ना, ते बघा चॉकलेटचं होतं. चॉकलेटच्या मशीन बनतात ना, त्याचं होतं. ते चॉकलेटच्या मशीन भरायचे आपल्याला. ऍक्च्युली ते चॉकलेट जे तयार करतात ना, त्याच्या मशीन आहेत, आणि त्या लोड करायच्या आहेत. त्या आलेल्या बँगलोरवरून आता परत रिटर्न चालल्यात बँगलोरला. कोणतरी आपलाच भाऊ घेऊन आला असेल. आपल्या साहेबाची चुकी होती पूर्णपणे. त्यानं आपल्याला सांगितलं नाही लाईनीत लागा. आपल्याला सांगितलं असतं बाबा लाईनीत लाग म्हणून, तर लागलोच असतो आपण. नाही असं नाही, सांगितलं नाही. आता बॉम्ब करतोय, गडबड करतोय. ओला आलोय आता. हा हे बघा इथं आतमध्ये आलोय. हे इथं एक्झिबिशन हॉल आहे. इथून मटेरियल भरायचं, एक एक गाडी भरतायत, सोडतायत. आपलं मटेरियल रेडी आहे, फक्त झपाझप ढकलायचं. लोटर लोक रेडी आहेत. तिथं जायचं, पाठीशी भरायचं, कल्टी मारायचं. आणि आज शनिवार आहे, त्यामुळे भरपूर असं जाम लागणार आहे रस्त्यानं. चला बघू, ट्राय करू आपण. आणि इथं तर सगळे आपले फॅमिली मेंबर भेटतायत. बरं वाटतंय राव. जिथं टर्न मारल तिथं कोण ना कोण भेटतंय. अशी लोक भेटतायत की जे आपल्या क्षेत्रातली पण नाहीत, अशी लोक भेटतायत. असू द्या असू द्या, असंच प्रेम राहू द्या भावांनो. धन्यवाद. आणि तर बघा लाईनीतच भरायला लावली, माझ्या पुढंच भरायचं चालू आहे. अरा मला याच्या पुढं जायचं आहे. एवढेच बॉक्स आहेत याचे बहुतेक, चालत भरायचे. गडबड बा, अशी गडबड असते इव्हेंटला आलं की. एक्झिबिशन संपलं की बघा अशी गडबड असते बाहेर निघायची. आपला आता काय लपड आहे कोणास ठाऊक. थांब बोलतोय 10 मिनिटं यार. काय सगळा वैताग आलाय राव. गा घे बाबा पटकन भरून. ही सगळी लोक आपलीच आहेत बा, कंपनीवाली. एक्झिबिशन हॉल एक दिवसासाठी हे सगळं लावतात, आणि संध्याकाळी धडा 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 पाडून टाकतात. पाक चिंध्या उठवून टाकतात बघा. सगळं चिंध्या उठवायचं चालू आहे सगळं कार्यक्रम. एक दिवस फक्त हवा असते. एका दिवस झाला एक्झिबिशन संपलं 1-2 दिवसाचं की पाक उचलून टाकतात, सगळं तडातड तोडून टाकतात. असा खेळ आहे, बघू शकता. आपलं मटेरियल यायला लागलं, रॉजर्सवाले घेऊन येत आहेत. बघूया आता. लोडिंग चालू झाले बघा. त्यात पुढच्या 2 मशीनी होत्या त्या चॉकलेटच्या, त्या बांधल्या, आणि हे अजून बॉक्स आणून टाकतात. हे त्याला एक अर्ध्या तासात अजून होईल लोड. बांधली राव, बांधून घेतली, टकाटक बांधली रस्सीनं बघा. हात कसले झाले खराब. कष्ट करायला लागते. बांधली बाबा. असल्या गडबडीत पण येते इव्हेंटला. घाम बघा कसला आला. हा प्रोसेस इंटरनॅशनल.
बघू शकता चॉकलेटच्या मशीन आहेत, चॉकलेट बनते कसा आहे दणका विषय. आणि हे सगळं पाडापाडी करायची चाललेली आहे. ती गाडी लोड होते पलीकडे आणि ही आपली अजून अर्धी झाली, अर्धी राहिले. कसं पण लोड करतायत. ही 6,000 रुपये घेतल्या तेवढं लोड करायचं बघा. किरकोळ बॉक्स 2 मशीनी होत्या त्या फक्त बारक्याला. इथल्या 100-100 किलोच्या आहेत त्या. आणि हे किरकोळ बॉक्स 100-100 किलोच त्यांनी 6,000 रुपये घेत. आणि ही बाकी किरकोळ बॉक्स. चला असं ते चालून जातं. ते रुपये अंबानी असल्यामुळं. कंपनीचं नाव आहे बघा मंगाराम चॉकलेट सोल्युशन. हा कॅडबरी बनवते वरतं टॉपचे. काय लिहिलंय लोगो ऑन चॉकलेट ब्रिंग बाय डिझाईन बाय लाईफ कस्टम चॉकलेट. चलो फायनली गाडी भरून झाली बघा. बांधली टकाटक. असं कसं जर बांधले डॅमेज तर होणारच आहे 100%. तर झाले भरून निघूया. भावना फायनली लोड झाले. माझी अवस्था बघा काय बेकार झाली. आता इथून एक्झिट आहे. पुढण्याला विचारतो नक्की कुठून एक्झिट आहे. चला बाहेर पडूया. चला भावना बाहेर पडतोय तर सिक्युरिटीवाल्यांचा काहीतरी लपडा झाला. इथं दुमसादुमसी झालेली आहे. हे भावना आमच्या कुर्ल्याचं मार्केट जो इंडिया में किधर भी नहीं मिलता वो इधर मिलता है. इसको बोलते कुर्ला. भावनो खारघरच्या टोल नाक्यावर थांबलो. मुंबईतनं पुढे आलो जरा बरं वाटलं. हा आत्ताशी मोकळा श्वास घेतला बघा. इथं आपले फॅमिली मेंबर भेटले होते बघा. कराडचेच आहेत आपल्या. मुंबईत लोकलला असते गाडी. त्यांची गाडी घेतली. चहा पाणी केला त्यांच्यावर आणि आता निघलोय आपण आणि लागलोय यशवंतराव चव्हाण महामार्ग म्हणजे एक्सप्रेस वेला. चलो डिझेल टाकायचं चालू आहे. HP पंपावर 1 पाऊस टाकलेला आहे. फुल करायची चालू आहे. आपण कुठं फुल केलेली संभाजीनगरला फुल केलेली. त्याच्यावर आता इथं काय गरज नव्हती फुल करायची. 2 कांड्या होत्या पण म्हणलं करून घ्यावं फुल. इथं जरा बरं वाटतं डिझेल टाकायला. समाधान होत नाही हो पुढे गेलं. हो किती बसतंय 3076 मध्ये 30 लिटर बसलेला आहे. चला आज ट्रॅफिक पण नाही आहे. आवाजवाली गेल्यात बहुतेक सगळी. तोपर्यंत आपण घेऊ टाकून डिझेल. निघू आता. घाट जाम लागणार आहे. लागला तर शनिवार आहे आज. लागतोच फिक्स. पाहून 12 वाजले. मग 12 वाजल्यानंतर थांबलो बघा खायला. खाऊन काय खातोय बघा. अंडा बुर्जी पाव. उपवास होता आज. म्हणलं 12च्या नंतर खाऊया. उपवास सोडला. आता मस्त लावलाय बघा दणका. भावना सकाळपासून उपवास होता. आत्ता अंडा बुर्जी खाल्ली. घाटाच्या खाली आहे. वाजले 1:30. जाम तर लागणारच आहे. आज शनिवार आहे म्हटल्यावर जाम लागतच. आज रविवार चालू झाला तसा. 12 नंतर आपण जेवलोय. उपवास सोडलाय. तर चला निघूया फटाफट आणि घाट वगैरे पास करून पुढं. कुठं आली झोप तर झोपूया. झोप काय येणार नाही 100%. डायरेक्ट घरीच. तर चला निघूया आता. घाट पास करूया म्हणजे जाम लागायला नको. जरी लागलं तरी वेळ जायला नको. त्या हिशोबानं आपलं आता वाजलेत बघा 1:30 म्हणजे 5 वाजेपर्यंत पोचू आपण घरी. चला उजळायला पोचतोय घरी. पोचू मस्त आराम करू आणि उद्या संध्याकाळी निघून जाऊ घरात. चलो. अरा लाल परी परत एकदा बंद पडले आणि सगळं पब्लिक बघा असं रस्त्यावर आहे. त्या अशी भानगड आहे लाल परीची. पडल्या बघा बंद. हा जळणं कशाला ठेवते ती काय माहिती. चांगल्या गाड्या ठेवत जावा की लॉंग रूटला. या अशी जळणं ठेवते त्यामुळे घोळ होतो. या दुसरी गाड्या बरं का मगाच्यानं बंद पडलेल्या. ऐन शनिवारची बंद पडल्या. झाली सुट्टी संपली यांची घाटातच. कवा गाडी असतो आता. आणि खालनं जाम लागलेला आहे अशा तऱ्हेने. वेलकम टू खंडाळा. कसा आहे दणका विषय. लागले बघा जाम. वा 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 वा. वाजीव हारण वाजीव.
हवेत न जात्यात गाड्या. तरी एसटी बंद पडल्या बघा घाटाला. हे पण जळान बंद पडले. अरा घाटातच 2 झाल्या मागे एक. ही तिसरी आहे. कसं करायचं महामंडळ दळणं काढा नवीन ठेवा गाड्या. लोक विश्वासाने येते तुमच्याकडे. आल्या का घोळच आहे महामंडळाचा बरं का. पैसे खाल्लं महामंडळात. ट्रक मधनं काय बाहेर येते कुणास ठाव का. अर काय लिखित झाला माल का काय ह्याचा. सगळं केमिकलच लागले बघा ह्याला. वरट्या खाणायला लागते बघा. सगळी पिकअप वाली बघा ओव्हरलोड वाली एक साईड लावून उभा आहे ती. डोक्याला तापच नको म्हणणार या ट्रॅफिक मध्ये. मोकळं झाल्यावरच काढायची. आज शनिवारला जाम राहतंय. आणि ह्या ट्रक वाल्यानं नाही बघा दोन्ही लाईन जाम करून ठेवल्या. इकडं मला जायचं आहे ही पण लाईन जाम करून ठेवल्या. जरा शिवाय पुढे घेतली बसत्या माझी. भावानो चांगल्या रोडला लागलोय बघा एक्सप्रेसला. म्हणजे चांगल्या म्हणजे घाट पास करून पुढे आलोय. एवढा आनंद झालाय का नाही मला. जवळ बघा 1:30 वाजता लागलो होतो 3:30 वाजले त्या. म्हणजे बघा कसा गाड जाम असं. तरी बी त्यातनं पण पाय दुखायला लागलाय क्लच दाबून ब्रेक दाबून. पण आलोय आता वर. सोचलं कसं तरी घरी जायचं म्हणले. चला आता आलोय. गाडबेट पास करून लोणाळा पास करून वर आलोय. आता डायरेक्ट पुण्याला स्टॉप घेऊ चहा प्यायला. कुठं केडशिवापूरच्या टोल नाक्या होती. चला तिथे चहा मारू की डायरेक्ट घरीच. मग भावना उर्शाच्या टोलवर थांबलो. मस्त असा चहा घेतला. एका भावाच्या डिझेलच्या टाकीचं टोपान 14 फुटीचं राहिलं पंपावर. ते ट्राय करून बघितलं काय होतंय नाही होतंय. MH50 14 फूट गाडी होती आपल्या इकडलीच आहे. पण काय ते झालं नाही जुगाड. मग बघू आता रस्त्यानं कुठं काय झालं तर. आता काय रातचं काय भेटणार नाही. तर चला आता पटापट पुन्हा पास करून घेऊ. आणि आली झोप तर पडी मारू कुठं माहिती आहे का. घाटबीट पास करून खंडाळा पारगाव खंडाळा पास करून पुढं कुठेतरी बघू. नाहीतर मग डायरेक्ट घरी. झोप काही आलेली नाही अजून तर येणार बी नाही. बघू चलो. फक्त गार लागायला लागले. जर्किंग आणि कान टोपी घातली पहिली महत्वाचे. कसा दिसते वाघ. हो ना. अशा तऱ्हेने आपण पोहोचलोय पुण्यात. आणि पुण्यात आता ह्या टायमिंगला वाजलेत आपल्याला 4. आणि ट्रॅफिक वगैरे काय नाही. मोकळा आहे पुण्याराव. सगळं शांतता संयम आणि कार्यक्रम शांततेत चालू आहे पुन्हा सगळं. तर ही बघा आपली गाववाल्याची गाडी चालल्या पुढं 14 फूट चेन्नईला चालल्या. महिना MH50 3673. हा नाद गर्दी काय. तर चला आता पुन्हा वगैरे पास करू मस्त असा. आणि घरी जाऊन झोपू. 4 ते 5 5 ते 6 6 ते 7 7 वाजतील घरी पोहोचायला. 7 सव्वा 7 होतील. काय झोपणार आहे काय. जाऊन पडू तरी पण 10 वाजेपर्यंत 10-11 वाजेपर्यंत झोपून येऊ. भावना 5 वाजलेत आणि वेळेच्या अलीकडे थांबलोय चहा घ्यायला. मला गाठ लागायच्या आधी झोपायला लागली होती. त्यामुळे चहा घ्यायला थांबलो. मस्त पुऱ्या चहा घेऊन निघायचं आता. इथं टाइम कसलाही झालाय. झोप आली होती त्यामुळे चहा घेतला आणि निघलोय आपण. आणि लागलोय भावानो घाटाला. आणि वाजलेत बरोबर 5:30. 5:30 बज गया और हम जा रहे हैं खंडाला.
भावना सातारच्या अलीकडे आपल्याला उजाडले बरं का. आणि आणेवाडीच्या टोलनाक्याच्या अलीकडेच आहे तर वर उजाडले. तर आपली फॅमिली मेंबर गाठ पडली होती त्यातले म्हटलं चला रस्त्यात थांबू नका, पुढे आणेवाडीच्या टोलनाक्यावर थांबू, मस्त असा चहा घेऊ. तर चालले तर आता पुढं गाडी चालली बघा, सांगलीची गँग सगळी गाठ पडली. मग काय आता त्यांच्या गाठी बिटी घेतो निघतो. सकाळ सकाळ गाडी चालवायचा नजारा काय असतो माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. लय भारी वाटतं. मी कधी एवढ्या सकाळची गाडी चालवत नाही बरं का. मी झोपलेलो नाही आज, फुल नाईट मारल्या, कारण म्हटलं जाऊन दिवसभर आराम करून संध्याकाळी निघू, त्या हिशोबानं आपण निघलेलो. त्यामुळे कुठं सुद्धा झोपलो नाही बरं का. फुल नाईट मारली आज, अजिबात झोप पण आलेली नाही बरं का. कारण झोप आली की मग जरा पाटलांच्या बरोबर फोनवर बोलत 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 चाललं. पुण्यापासून पाक मला वाटते घाटापर्यंत आलो. आणि परत घाटात आल्यावर फ्रेश झालो, चहा वगैरे घेतला आणि निघलोय. त्यामुळे काय झोप यायचा काय प्रश्नच नाही. तोपर्यंत रस्त्यात आपले जोडीदार सगळे भेटतात, त्यामुळे आलेली झोप निघून जाते. आता काय झोप गेली आता मग आपण एकदम ताजत तावण फ्रेश गडी आहे बघा. हा कसा एक खावणी आहे, नाद करती काय. हा तर चला, आणेवाडीचा टोल आलाय आता, टोलवर थांबू, चहा पाणी करू पोरांच्या वर आणि मग निघू. तर भावना आणेवाडीच्या टोल नाक्यावर थांबलेलो, तर इथेही दादा भेटले आपले कासेगावचे, तर त्यांच्यावर थांबलो. फॅमिली मेंबरच आहेत आपले, कधी गाठ पडत नाही त्यांची, आज पडली कशी काय कोणाचं. तर चहा पाणी केला, आता निघतोय आपण. घरी जाऊन झोपायचं, रात्रभर झोपलेलं नाही, जाऊन आता पडणार आहे, 2 वाजताच उठणार आहे. तर चला दादांची गाडी घेतली, बरं वाटलं भेटून दादांना. चला तर भावना आपण बोलतो साताऱ्यात, वातावरण बघा कसलं झाले. वर बघा घ्या बाळ, अरे काय कसा आहे आमचा जिल्हा. अरे नाट करतो काय. हा ये मेजा 11 बोलते, काय दिसतंय बघा की वर, कसं वाटतंय. आला काय, हे काय ढग उतरलेली खाली का काय भानगड आहे. बरं पडतोय का काय. आता सातारा होत्यावर तर मिनी काश्मीर, बर्फ जमा झालाय बघा वर सगळा. अरे वा 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 वा. वातावरण असलं नाद्या बाद झाले की नाही साताऱ्यात. आगा गा 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 कसं दिसतंय मागे, नाद करती काय. हा साताऱ्यात यायला लागते, कसं दिसतंय. हा मी जाताना तर काय नव्हतं ड्रायव्हरच्या, येताना कुठनं झालंय. आपण आलोयच 15 दिवसात घरी. आगा गा 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 उकरून ठेवलंय बघा. रोडचं वाटोळ केलं बघा आमच्या याबी. उंबरच्या रोडचं पण वाटोळ झालेलं आहे. अशा तऱ्हेनं झाडं तोडाय चालू केलंय बघा. कसला भारी रोड होता राहून, तोडा झाडं करा वाटोळ. हे बघा काय सुद्धा ठेवलेलं नाही, झाडं सगळे तोडाय चालू आहे. हिरवं गार दिसायचं, आता हिने पाक उजाडलं बघा, मोकळं दिसायला लागले. काय अवघड आहे, अवघड प्रगती म्हणून वाटोळ होतंय. तर भावना ते जाऊ दे, सगळं वातावरण कसं झालंय बघा. हा ऐक नाही, नाद या बाद, नाद करायचं नाही नाद. हा MH50 बोलते. कसं आहे मगाशी सातारा धावला, आता कराड बघा. चला भाऊ ना, हा ब्लॉग सध्या आपण इथंच थांबवतोय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा.
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव.